जाऊया थेट पिंपरीला राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची पत्रकार परिषद सुरू आहे। एक जण त्या ठिकाणी पक्षांतर देखील करत असतात। मधल्या काळामध्ये आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर बऱ्याच गोष्टी घडायला सुरुवात झाली। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की नरेंद्र मोदींचं सरकार आल्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खरं तर भारतीय जनता पक्षाचं देशामध्ये ज्यावेळेस सरकार आलं त्यावेळेस भारतीय जनता पक्षाने कुठल्या दुसऱ्या पक्षातनं खासदारकीचे उमेदवार आयात केलेले नव्हते। त्यांनी जे उमेदवार दिलेले होते, आपल्या महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर शिवसेना आणि भाजप अशा पद्धतीनं त्यावेळेस अनिल शिरोळे किंवा शिवाजीराव आढळराव किंवा श्रीरंग बारणे हे सगळे त्या ठिकाणी निवडून आले। परंतु नंतरच्या काळामध्ये भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या वरिष्ठांनी जाणीवपूर्वक एक प्रयत्न चालवला की आपल्याला बहुमत प्राप्त होण्याच्या करता जरी आपले स्वतःचे भाजपचे कार्यकर्ते असले तरी बाहेरनं आयात करायचे आणि तेव्हापासून ती पद्धत सुरू झाली। त्याच्यातनं काही घटना त्या काळामध्ये घडल्या, त्याच्यानंतरच्याही काळामध्ये काही घटना घडल्या। परंतु ह्या सगळ्या घटना घडत असताना भाजपच्या एक गोष्ट लक्षात आली नाही की आपण ह्या सगळ्या आयातीमध्ये गुंडांना देखील प्रवेश देतोय। प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियानी हे मुद्दे फार लावून धरले। सोशल मीडियावर पण अनेक ठिकाणी त्याच्याबद्दलच्या क्लिप सुरू झाल्या की ज्यांच्यावर तडीपारची कारवाई करण्यात आलेली होती, ज्यांच्यावर मोकाच्या संदर्भातल्या नोटिसा देण्यात आलेल्या होत्या, ज्यांचा काही खुनाच्या आरोपाशी संबंध होता, ज्यांच्यावर खंडणीच्या बद्दलचे गुन्हे दाखल झाले होते, अशांनाही सर्रास भारतीय जनता पक्षाने त्या ठिकाणी प्रवेश द्यायला सुरुवात केली आणि गुंडांचा पक्ष अशा प्रकारची स्वतःची प्रतिमा निर्माण करण्याच्या करता त्याच्यामध्ये त्यांनी हातभार लावला। त्यांच्या वरिष्ठांना आम्ही त्याचं समर्थन करत नाही हे सांगता सांगता नाकीनऊ यायला लागलं आणि मूळ जे भाजप आहेत, विशेषतः आरएसएसच्या विचाराचे, त्यांनी पण त्याच्याबद्दल स्पष्ट तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केलेलं बाबी आम्हा लोकांच्या कानावर आल्या। शेवटी कुणी कुणाला पक्षामध्ये प्रवेश द्यावा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, परंतु मी मागेही बोललेलो होतो कुठेतरी प्रेसच्या निमित्तानं, गुंडांच्या बाबतीमध्ये सर्व राजकीय पक्षांनी अतिशय कडक अशा प्रकारची भूमिका घेतली पाहिजे। कारण जनतेचं प्रतिनिधित्व करत असताना ज्यांची दादागिरी असते, ज्यांची दहशत असते, ज्यांची गुंडगिरी असते, आपण बघतो कधी कधी महिलांच्यावर किंवा मुलींच्यावर अन्याय अत्याचार होत असतानाचे चित्र, मध्ये बेंगलोरची घटना तर खूप लोकांच्या चर्चेमध्ये आली आणि काल तर मी स्टेटमेंट वाचलं शाहरुख खानचं की माझ्या मुलांनी असं केलं तर मी त्याचं मुंडकं उडवलं असतं। अशा म्हणजे इतकं तीव्र भावना लोकांच्या त्याच्यामध्ये आहेत। त्यांच्या बोलण्याचा हेतू आपण सगळ्यांनी ह्या निमित्तानं लक्षामध्ये घेतला पाहिजे। ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना आम्ही देखील गेले 25 वर्ष समाजकारण राजकारण करतोय। माझा देखील 92 पासून या शहराशी संबंध आला। अनेक कार्यकर्त्यांना संधी देण्याचं काम, नगरसेवक बनवण्याचं काम, वेगवेगळी पदं देण्याचं काम, समाजामध्ये पुढे आणण्याचं काम एकत्र काँग्रेस असताना असेल किंवा राष्ट्रवादीची निर्मिती झाल्यानंतर असेल, आम्ही लोकांनी केलं। त्याच्यामध्ये जातपात, धर्म, भेदभाव अशी कुठली नाती गोती, गावाला गावाच्या बाहेरचा म्हणजे बाहेरवाला गाववाला हे जे काही गोष्टी चालतात ह्या आत्ता कमी झाल्या। परंतु ज्यावेळेस आम्ही 92ची 97ची निवडणूक लढवली त्यावेळेस ह्याचं प्रमाण जास्त होतं। नंतर जसं जसं लोकसंख्या बाहेरची वाढायला लागली आणि मोठ्या प्रमाणावर आपल्या इथं 3 विधानसभा मतदारसंघ झाले, खूप जण कामधंद्याच्या नोकरीच्या निमित्तानं बाहेरचे पण लोक आले आणि मग त्याच्यातनं मूळ गाववाल्यांनी पण लक्षामध्ये घेतलं आणि बाहेरच्याही लोकांनी लक्षामध्ये घेतलं। आता तो काही मुद्दा
फार तीव्रतेचा कुठं राहिलाय असं मला तरी कधी जाणवलं नाही, अलीकडच्या काळातलं मी सांगतो. पण हे सगळं करत असताना मधी अजमभाई पानसर यांनी पक्षप्रवेश केला. वास्तविक आम्ही सगळेजण एकत्रपणे बसत होतो, चर्चा करत होतो, जाहीरनामा तयार केला. त्याच्यामध्ये कुणाकुणाचे फोटो असावेत, कुणाकुणाचे त्याच्यामध्ये नावं असावीत. आम्ही सुरुवात पण केली. सगळ्या काही गोष्टी होत असताना आम्हालाही लक्षात आलं नाही की अचानक त्यांनी काही भूमिका घेतली. वास्तविक पक्षाने कुठेही त्या व्यक्तीवर अन्याय केलेला नाही. मागं मला ह्याबद्दल विचारण्यात आलं, त्यावेळेस मी सांगितलं हा आमच्या पिंपरी चिंचवड पुरता मर्यादित प्रश्न आहे. मी पिंपरी चिंचवडमध्ये गेल्यानंतर ह्या संदर्भातलं उत्तर देईन. त्या काळामध्ये पक्ष एकत्र असताना किंवा वेगळा राष्ट्रवादीची निर्मिती झाल्यावर देखील महापौर पद असेल, स्थायी समितीचं चेअरमन पद असेल किंवा नंतरच्या काळामध्ये नगरसेवक पद असेल, एकदा तर दिनकर दातीर पाटलांनी त्यावेळेस 3चा मला वाटतं प्रभाग होता, त्या काळामध्ये त्यांना पराभूत देखील व्हावं लागलं. तो लोकांना आश्चर्य वाटलं. परंतु निवडणुकीमध्ये यश अपयश असतं तरी देखील पक्षांनी पुन्हा त्यांना लगेच स्वीकृत नगरसेवक पदाची संधी दिली. त्याच्यामध्ये 99 साली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची स्थापना झाली आणि एकाच दिवशी खासदारकीच्या आणि आमदारकीचं मतदान त्यावेळेस आलेलं होतं. बारामती लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार आदरणीय पवारसाहेब होते आणि आम्ही 6 उमेदवार विधानसभेचे त्यांच्या बरोबर उभे होतो. त्यावेळेस मी बारामतीत होतो. हवेली विधानसभा मतदारसंघामध्ये आजमबाईंना उमेदवारी दिलेली होती आणि मग बाकीकडं सुभाष कुल असतील किंवा बाकीचे सगळे किंवा बहुतेक रंजनाताई कुल असतील, असे सगळेजण वेगवेगळ्या भागामध्ये उमेदवाऱ्या त्या ठिकाणी देण्यात आलेल्या होत्या. मला वाटतं मुरलीधर निंबाळकर आपल्या इंदापूरला असतील, असं ते सगळं झालेलं होतं. त्याही वेळेस दुर्दैवाने त्यांचा पराभव त्या ठिकाणी झाला. म्हणजे पक्षाने त्यांना आमदारकीची संधी दिली, पक्षाने त्यांना मागं खासदारकीची संधी दिली, नगरपालिकेची महानगरपालिकेची दिली. तिन्ही ठिकाणी अपयश आल्यानंतर पक्षाने त्यांना महामंडळामध्ये लाल दिवा देण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतरच्या काळामध्ये ते आमदारकीला पण इच्छुक होते, परंतु आमदारातनं आमदार जातात. त्या 1.5 जागा आम्हाला मागच्या टर्मला मिळत होती, कारण आमची संख्या 41-42 होती. आणि मग आम्ही काँग्रेसला विनंती केली, तुमचे 1.5 आमचे 1.5 कुणाचेच येणार नाही, तर आम्ही ह्यावेळेस 2 लढवतो, तुम्ही 1 लढवा. काँग्रेसनी पण ऐकलं आणि त्याच्यात रामराजेंना आम्ही थांबवू शकत नव्हतो, कारण ते विधान परिषदेचे सभापती होते. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेजी होते. त्याच्यावर दोघांना पक्षाने वरिष्ठ पातळीवर निर्णय झाला, तो निर्णय घेतला. आता स्थानिक स्वराज्य संस्थेची जी निवडणूक लागलेली होती त्याच्यामध्ये पण मी चाचपणी केली, परंतु त्या काळामध्ये जर उमेदवारी दिली असती आणि वेगळ्या प्रकारचा निकाल लागला असता तर त्याच्यामध्ये पुन्हा अपयश पदरी पडलं असतं. आणि मी साधारण जे मतदार आहेत त्यांच्यामध्ये चाचपणी केल्यानंतर मला जे काही वातावरण वाटलं त्यामध्ये आत्ताच्या घडीला त्यांना उमेदवारी दिली असती तर ते निवडून आले नसते, अशा प्रकारची परिस्थिती साधारण त्या बाबतीमध्ये होती. हे सगळं होत असताना पक्षाने त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं शहराचं अध्यक्षपद पण दिलं, सभागृह नेता पण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं आपल्या महानगरपालिकेमध्ये दिलं. म्हणजे कुठल्या पदाच्या बाबतीमध्ये पक्षाने त्यांना कमी केलेलं नाही, असं माझं स्वतःचं मत आहे. आणि आता जाण्याचं कारण काय आहे ते त्यांनाच माहिती, कारण तानाजी खाडे यांच्यावर ज्यावेळेस काही गोष्टी म्हणजे कुणी हेतुआरोप केलेले होते किंवा त्या काही ज्या घटना घडलेल्या होत्या घरं वाटपाच्या बाबतीमध्ये, त्यावेळेस त्यांनीच स्टेटमेंट तुमच्या सगळ्यांच्या समोर केलेलं होतं की गुंडगिरीचा वापर, सरकारच्या दबावाचा वापर त्या ठिकाणी केला जातो आणि गुंडगिरीला आसरा घेऊन त्यांना त्या ठिकाणी त्रास दिला जातो. त्यांच्यामुळेच गोरगरीब घरापासून वंचित अशा पद्धतीनं मुख्यमंत्र्यांच्या दबावातून खोट्या केसेसची भीती, असं पानसरेंचं त्यावेळेस वक्तव्य होतं. ठीक आहे, राजकारणामध्ये पक्ष बदलला की नेत्यांचे विचार बदलत असतात आणि त्यांचं मत देखील बदलत असतं. ह्याचा अनुभव महाराष्ट्रातल्या लोकांनी घेतलेला आहे
आणि त्यांनी त्याच्या प्रकारची भूमिका घेतली. मला या निमित्ताने एवढंच सांगायचं आहे की आम्ही गेले अनेक वर्ष या शहरामध्ये चांगल्या प्रकारचं काम केलेलं आहे, विकास केलेला आहे आणि पवारसाहेबांच्या सारख्या राष्ट्रीय नेत्याच्या मार्गदर्शनाखाली केलेला आहे. त्याच्याचबरोबर काही अजूनही वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा उपस्थित होतात, परंतु जे माझे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सन्माननीय नगरसेवक कार्यकर्ते त्यांना मला हेच खात्री द्यायची की आपण सगळेजण मिळून ह्या शहरामध्ये अधिक जोमाने चांगल्या प्रकारे पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं पूर्ण बहुमत आणण्याच्या दृष्टिकोनातनं त्या ठिकाणी काम करूया. इच्छाशक्तीच्या जोरावर सगळं साध्य त्या ठिकाणी होत असतं आणि त्याच्यातनं कुठंही कुणालाही अडचण येणार नाही, कुणालाही आपण एकटं अशा प्रकारची भावना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजिबात वाटून देणार नाही. कुणी काही त्याच्यामध्ये वेगळ्या प्रकारे करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही आरेला कार्य करणारे लोक आहोत. आपणहून आम्ही कधी कुणाच्या वाटेला जात नाही, परंतु कुणी आमच्या वाटेला गेलं तर आम्ही बघ्याची भूमिका घेणारे निश्चितपणे नाहीये. एवढीच नोंद संबंधितांनी त्या ठिकाणी घ्यावी आणि कार्यकर्त्यांनी पुन्हा नव्या जोमानी, कारण मागं पण एकदा त्यांनी अशाच पद्धतीनं पक्ष सोडला होता, तेव्हा ते काँग्रेसमध्ये गेले होते. पुन्हा काय त्यांचं मतपरिवर्तन झालं, पुन्हा ते पवारसाहेबांचं नेतृत्व मान्य करून पक्षामध्ये त्या ठिकाणी आलेले होते. ह्या प्रकारे ह्या संदर्भातलं माझं स्वतःचं मत आहे. दुसरी गोष्ट, आम्ही महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं साधारण उमेदवारी अंतिम करण्याच्या करता अजून थोडासा मी वेळ घेतोय. मी माझ्या सगळ्या सहकाऱ्यांशी त्या बाबतीमध्ये बोलतोय. त्याच्याबद्दल पुण्यामध्ये कालच आम्ही एकत्र बसलो होतो आणि पुण्यात राज्यामध्ये अशोकराव चव्हाणांनी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडनं सुनील तटकरे साहेबांनी समविचारी पक्षाच्या आघाडीच्या बद्दल काही भूमिका मांडली. मतामध्ये विभागणी होऊन जातीवादी पक्षाचा फायदा पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रामध्ये न होऊन देण्याच्या करता त्यांनी काही अधिकार त्या त्या जिल्ह्यातल्या आपापल्या पक्षांच्या अध्यक्षांना दिलेले. वंदनाताई मला काल सांगत होत्या की 162 जागांपैकी 91 जागा राष्ट्रवादीला, 71 जागा काँग्रेसला असा प्रस्ताव काँग्रेसने दिला. काल आम्ही सगळे तिथं प्रमुख लोक जमलो होतो. आम्ही विचार करून तिथं असणारी ताकद लक्षामध्ये घेता 116 काँग्रेस आणि 116 राष्ट्रवादी काँग्रेस आणि 46 काँग्रेस असे 162चा प्रस्ताव आम्ही त्यांना त्या ठिकाणी दिलेला आहे. मी संजोग वगैरेंनी मला सांगितलं की काही आपल्याकडेही काही लोकांनी तसा सुतोवाच केलेला आहे. मी त्याच्या संदर्भामध्ये ताणून धरणारा कार्यकर्ता निश्चितपणे नाही. त्याच्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि काँग्रेस पार्टी त्या दोघांचा पण कुठल्याही प्रकारे अपमान होणार नाही किंवा त्यांचं समाधान दोघांचं होईल अशा प्रकारचे प्रस्ताव दोघांच्याकडनं येऊन त्याच्यातनं मार्ग निघाला. परंतु दोघांनी आपली स्वतःच्या पक्षाची ताकद काय आहे, कुठं कुठं आहे, कुठल्या प्रभागात आहे, कुठल्या वॉर्डात आहे, त्या सगळ्याचा विचार करून सन्मानपूर्वक, ज्याला आपण मराठी शब्द वापरू शकतो, त्या सन्मानपूर्वक आघाडी जर झाली तर आमची सकारात्मक भूमिका आहे. त्याच्यामध्ये कुठली काही आम्हा लोकांच्याकडनं तुटेपर्यंत आणायची निश्चितपणे भूमिका नाही. आणि जर त्याच्यात त्यांचा सन्मान राहणार नसेल, आमचा सन्मान राहणार नसेल, तर मग आम्ही आमच्या परीनं 128 जागा लढवण्याची पण आमची मानसिकता आहे, आमची तयारी आहे. पण सेक्युलर विचारांच्या मताची विभागणी होऊ नये असंही आमच्या पक्षाला, आमच्या कार्यकर्त्यांना ह्या बाबतीमध्ये वाटतं. त्याचबरोबर हे सगळी चर्चा चाललेली असल्यामुळे मी अजून उमेदवार जाहीर करत नाही, कारण उद्या मुंबईमध्ये काय झालं, आमचे उमेदवार आम्ही जाहीर केले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं पहिली यादी जाहीर केली होती, पण ते उमेदवार जाहीर केल्यानंतर काँग्रेसने भूमिका घेतली की तुम्ही आता उमेदवार जाहीर केलेले तर आता इथं कशी काय आघाडी करायची.
त्यामुळं विधान परिषदेला आम्ही एकत्रपणे गेलेलो आहे. एक जागा आम्ही आमचे मित्रपक्ष शेतकरी कामगार पक्षाला सोडण्याच्या करता काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसनी संमती दिली. एक जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लढवतीये आणि 3 जागा काँग्रेस पक्ष लढवतोय. अशा प्रकारे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघामध्ये नागपूर, त्याच्यामध्ये अमरावती, औरंगाबाद, त्याचबरोबर कोकण आणि उत्तर महाराष्ट्र अशा या 5 जागांच्या बद्दलचा निर्णय त्या ठिकाणी झाला. आजच फॉर्म भरायचा शेवटचा दिवस होता आणि त्या पद्धतीनं आपल्या पक्षाच्या लोकांनी आपापले फॉर्म त्या ठिकाणी भरलेले आणि त्याकरता आमची मुलाखतीहून सगळी साधारण तयारी झालेली आहे. पण हा नवीन मुद्दा पुढे आलेला असल्यामुळं आम्ही थोडंसं काय ह्या 2-4 दिवसात चर्चेतनं होतंय ते बघून नंतर आम्ही आमची नावं जाहीर करणार आहे. ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं 128 उमेदवार जाहीर करत असताना भूमिका राहणार आहे. हे जाहीर करत असताना मी माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना आव्हान केलेलं आहे की ज्याच्या घरातल्याला उद्याच्याला उमेदवारी मिळेल, तो कार्यकर्ता असेल, तो नेता असेल, तो आमचा आत्ताचा विद्यमान पदाधिकारी असेल किंवा विद्यमान नगरसेवक नगरसेविका असेल, जे काही आम्हाला देताना काही नवे पण चेहरे द्यायचे, काही अनुभवी पण लोक द्यायचे. पण मी सगळ्यांना आवाहन केलेलं आहे की एकदा पक्षाने निर्णय घेतला तर मला नकोय, मी ह्यावेळेस काही उभं राहत नाही, मला जमत नाही, अशा प्रकारची नकारात्मक भूमिका ही कुठल्याही कार्यकर्त्यांनी किंवा त्यांच्या जवळच्यांनी कोणी घेता कामा नये, अशा प्रकारच्या सूचना आम्ही आमच्या पक्षाच्या सगळ्या सहकाऱ्यांना दिलेल्या आहेत. आणि जसा जसा पुढचा एक दिवस आता येईल तसं वेगवेगळ्या प्रकारचे आरोप प्रत्यारोप ह्या सगळ्या गोष्टी होतील. पण एक गोष्ट पिंपरी चिंचवडकरांनी ध्यानामध्ये घेतली पाहिजे की आता निवडणुका आल्यानंतर राज्यातल्या नेतेमंडळींना पिंपरी चिंचवडची आठवण यायला लागली. पिंपरी चिंचवडच्या कार्यकर्त्यांना अगदी घरी जाऊन बोलून तुम्ही चला, काही जण त्यांना सांगतायत की आम्ही लगेचच तुम्हाला लाल दिवा देतो, काही जण सांगतायत की आम्ही कुणाला तरी राजीनामा आमदारकीचा घेऊन तुम्हाला तिथं आमदार करतो, कुणाला महामंडळ देतो, कुणाला आणखीन काही अशा प्रकारची प्रलोभन म्हणा, आमिष म्हणा दाखवण्याचं काम सध्या सत्ताधारी पक्षाचं त्या बाबतीमध्ये चाललेलं आहे. तेव्हा अजित पवार यांची पत्रकार परिषद आम्ही थोडेसे थांबणार आहोत, काँग्रेसची वाट बघू आणि मग अंतिम यादी जाहीर करू. मात्र सगळ्यांनी आता एकत्रितपणे लढलं पाहिजे असं अजित पवार यांनी म्हटलं.